यमगे मुरगुड इथं घरफोडी पाहुण्यांकडे गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 8.5 तोळे दागिन्यांसह रोकड लंपास। कागल तालुक्यातील यमगे आणि मुरगुड इथं बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी फोडत 7.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यमगे येथील महादेव दत्तात्रय लोकरे यांच्या भाऊबंदांच्या कुटुंबात पुणे इथं लग्न समारंभ असल्यानं सर्व शेजारी लग्नासाठी पुणे इथं गेले होते। दरम्यान लोकरे दाम्पत्य आपल्या आई वडिलांकडे गेले होते। त्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी आहेत। घर सलग 2 दिवस बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा गावात सुरू आहे। दरम्यान मुरगुड येथील बिद्रीचे एमडी केडी चौगुले यांच्याही घरी चोरी घडली। चौगुले हे बाहेरगावी गेले होते। त्यांच्या बंगल्यामधील सीसीटीव्ही डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला। त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य विस्कटून ठेवले होते। यांच्या घरातून अंदाजे 10,000 रोकड लंपास केल्याची माहिती मिळते। दागिने लॉकरमध्ये ठेवल्यामुळे वाचल्याचं चौगुले यांनी सांगितले। 20 ते 22 जून दरम्यान घडल्याचा घटना अंदाज व्यक्त होत आहे। कष्टातून पुढे आलेल्या लोकरे यांच्या घरी चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सोन्याचा गंठण, चेन, लक्ष्मीहार, चांदीची भांडी व साहित्य तसेच 60,000 रुपये रोख रक्कम असे एकूण 7,57,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरीची माहिती मिळताच लोकरे दाम्पत्य घरी परतले। आयुष्यभर कष्ट करून जमवलेले सोन्याचे दागिने आणि बचतीची रक्कम एका क्षणात नाहीशी झाल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले। या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून गावभर हळहळ व्यक्त होतीये। मुरगुड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।